नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्व? तर आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी खूपच खास आहे, कारण आज मी तुम्हा सर्वांसोबत माझ्या आयुष्यातील एक अतिशय मोठा आणि भावनिक क्षण शेअर करत आहे. आमचं पहिलं स्वतःचं घर आणि त्याचा गृहप्रवेश. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, एक स्वतःचं घर असावं आणि अशी एक जागा आपण आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहू शकू, जिथे आपल्या मेहनतीचं फळ दिसेल आणि जिथे आपल्याला हे आपलं आहे असं अभिमानाने म्हणता येईल. आज ते स्वप्न आमच्यासाठी पूर्ण झालेलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आल्यापासून प्रवास काही सोपा नव्हता. नवीन देश, नवीन संस्कृती, नवीन लोक आणि अनेक आव्हानं. सुरुवातीला सगळंच अनोळखी वाटायचं. कधीकधी घरची खूप आठवण यायची, आपल्या माणसांची उणीव जाणवायची. पण हळूहळू आम्ही या देशात रुळलो, मेहनत केली आणि प्रत्येक दिवसासोबत पुढे जात राहिलो. आज जेव्हा या नवीन घराच्या दारात उभं राहतो, तेव्हा मागचा संपूर्ण प्रवास डोळ्यासमोर येतो. अनेक स्वप्न, अनेक संघर्ष, खूप संयम, खूप मेहनत याचं हे सुंदर फळ आहे. घर म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत, तर घर म्हणजे आठवणी, प्रेम, सुरक्षितता आणि एकमेकांचा सहवास आहे. हे घर आमच्या कुटुंबाच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे. गृहप्रवेशाचा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आणि भावनिक होता. सकाळपासूनच घरात उत्साहाचं वातावरण होतं. देवाची पूजा, मंत्रोच्चार, कुटुंबियांचे आशीर्वाद आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन भरून आलं. भारतात असतो तर कदाचित आणखी बरेच नातेवाईक आणि मित्र उपस्थित राहिले असते, पण परदेशात राहूनही आम्हाला कधी एकटेपणा जाणवला नाही. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे इथे भेटलेली माणसं. खरं सांगायचं तर ऑस्ट्रेलियामध्ये आम्हाला अनेक असे मित्र भेटले, जे आज फक्त मित्र राहिलेले नाहीत, तर आमच्या कुटुंबाचाच एक भाग बनलेले आहेत. रक्ताचं नातं नसतानाही त्यांनी प्रत्येक आनंदात, प्रत्येक क्षणात, प्रत्येक कठीण प्रसंगी आमची साथ दिली. घर शोधण्यापासून ते गृहप्रवेशाच्या तयारीपर्यंत अनेक लोकांनी मदत केली. कोणी सल्ला दिला, कोणी वेळ दिला, कोणी हातभार लावला, तर कोणी फक्त मनापासून शुभेच्छा दिल्या. या सगळ्या गोष्टींची किंमत पैशात मोजता येत नाही. परदेशात राहणाऱ्या अनेकांना ही भावना नक्कीच समजेल. जेव्हा आपलं कुटुंब हजारो किलोमीटर दूर असतं, तेव्हा आपल्या आजूबाजूची चांगली माणसं हेच आपलं दुसरं कुटुंब बनतं. ऑस्ट्रेलियामध्ये आम्हाला अशी अनेक माणसं भेटली, ज्यांनी नेहमीच आपलेपणाची साथ दिली. आज या घरात जेवढा आमचा वाटा आहे, तेवढाच त्यांच्या प्रेमाचा आणि पाठिंब्याचाही आहे. करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरवधी खारक संजीवनी जय देवी डोळ्याने पाहिन रूप तुझे ते मे अलिंगन आनंद पूजन भावे वाळे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे माझ्या आईवडिलांचे, कुटुंबियांचे आणि आमच्या सर्व मित्रांचे मी मनापासून आभार मानते. त्यांच्या आशीर्वादाशिवाय आणि पाठिंब्याशिवाय हे स्वप्न पूर्ण होणं शक्य नव्हतं. त्यांनी कायम आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा दिली. या नवीन घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आमची स्वप्न आहेत. इथे आम्ही नवीन आठवणी तयार करू, सण साजरे करू, मित्रपरिवारांसोबत वेळ घालवू आणि आयुष्यातील अनेक सुंदर क्षण अनुभवू. प्रत्येक खोलीमध्ये एक वेगळी गोष्ट असेल, प्रत्येक भिंतीवर एखादी आठवण असेल आणि प्रत्येक दिवस नवीन आनंद घेऊन येईल. या प्रवासाने मला एक गोष्ट शिकवली आहे. स्वप्न मोठी असली तरी ती पूर्ण होऊ शकतात, जर आपण सातत्याने मेहनत करत राहिलो तर. प्रत्येक छोटं पाऊल आपल्याला आपल्या ध्येयाजवळ घेऊन जात असतं. कधीकधी वाट खडतर असते, पण शेवटी मिळणारं यश त्या सगळ्या संघर्षाला अर्थ देतं. आज या नवीन घरात प्रवेश करताना मनात फक्त कृतज्ञता आहे. देवाचे आभार, कुटुंबियांचे आभार, मित्रांचे आभार आणि या देशाचेही आभार.
ऑस्ट्रेलियाने आम्हाला खूप काही दिलं, संधी दिली, अनुभव दिले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशी माणसं दिली जी आज आमच्या कुटुंबासारखी आहेत. आणखी एक गोष्ट मला आज खास सांगायची आहे. जेव्हा आम्ही पहिल्यांदा या घराची चावी हातात घेतली, तेव्हा काही क्षण आम्ही फक्त शांत उभे होतो. घर पूर्ण रिकामं होतं, भिंती होत्या, खोल्या होत्या, पण त्या क्षणी आम्हाला त्या घरामध्ये आमचं भविष्य दिसत होतं. प्रत्येक खोलीत फिरत असताना आम्ही कल्पना करत होतो की इथे कोणते छान क्षण घडतील. या हॉलमध्ये मित्रपरिवारांसोबत गप्पा रंगतील, किचनमध्ये अनेक आठवणी तयार होतील, सण उत्सव साजरे होतील आणि घरात हसू, आनंद, प्रेम भरून राहील. आज या घराकडे पाहताना आम्हाला फक्त घर दिसत नाही, तर आमचा संपूर्ण प्रवास दिसतो. खरं तर ऑस्ट्रेलियामध्ये आम्हाला भेटलेली माणसं ही आमची सर्वात मोठी कमाई आहे. इथे आम्हाला अशा मित्रांची साथ मिळाली की ज्यांनी प्रत्येक टप्प्यावर कुटुंबासारखी काळजी घेतली. आज गृहप्रवेशाच्या दिवशी घर लोकांनी भरलं होतं, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते घर प्रेमाने भरलं होतं आणि तेच कोणत्याही घराचं सौंदर्य असतं. शेवटी हा आनंदाचा क्षण तुमच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही सर्वजण आमच्या प्रवासाचा एक भाग आहात. तुमच्या शुभेच्छा, प्रेम आणि पाठिंब्यामुळेच आम्हाला नेहमी नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा मिळते. आमच्या या नवीन घरासाठी तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम आमच्यासोबत राहू द्यात. पुढेही अशाच सुंदर आठवणी आणि अनुभव तुमच्यासोबत शेअर करत राहू.